तर 2 मर्सिडीजच्या बदल्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये एक पद मिळतं असा आरोप नीलम गोऱ्हेंनी मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून केला होता आणि नीलम गोऱ्हेंचं हे वक्तव्य मूर्खपणाचं होतं अशी टीका संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवारांनी केली आहे। तसंच नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावरून संजय राऊतांनी घेतलेल्या भूमिकेला शरद पवारांनी दुजोरा दिलाय। दरम्यान साहित्य संमेलनाचं राजकीय व्यासपीठ झालंय या राऊतांच्या भूमिकेशी शरद पवार सहमत नाहीत। तर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत नीलम गोऱ्हे आणि संजय राऊतांनी उपस्थित केलेल्या सवालांबद्दल काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पाहूया। त्यांचे विधान स्पष्ट सांगायचं जे मूर्खपणा असतो याच्यापेक्षा जास्त काही बोलायची आवश्यकता। संजय राऊत यांनी जे सांगितलं ते 100% बरोबर आहे। प्रश्न असा आहे की नीलम गोऱ्हेंनी या संबंधीचं भाष्य त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नव्हती असं माझं। जे अधिवेशन अतिशय सूट चालले, सगळ्यांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी करायचं काही कारण नव्हतं। साहित्य संमेलनासाठी 50 लाख रुपये नीलम गोऱ्हेंना दिले आणि त्यानंतर असं संजय राऊतांना आरोप केलेला। संजय राऊतांच्याकडे काही माहिती असेल तर माझ्याकडे अशी माहिती अजिबात नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।